मित्रांनो जे खेळाडू मात्र बसतात तिथे जहारमधलं पाणी संपलाय. आपण पाणी तिथे पूर्त करायचंय. आपल्याला पाहायला मिळतोय सचिन 11 माथेरान संघ आपल्याला पाहायला मिळतोय अजय भस्मा याचा आणि त्याला फाईट करतोय कोंबलवाडी संघ मोहन पारधी याचा संघ. सलामीला जोडी मात्र जरूर दाखल झाले. पहिला षटक मात्र टाकण्यासाठी तयार झाले मोहन पारधी. सलामीला आलाय अजय भस्मा आणि राम आपल्याला पाहायला मिळतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र फायनल मध्ये जाण्याचा कुठल्या संघाचा स्वप्न या ठिकाणी चेक कंटिन्यू करायचं आहे. परंतु समोर असेल एक बायकर मॅन रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती बाईक मात्र मिळवली होती. तोच अजय भस्मा. गतीमध्ये परिवर्तन समोरच्या दिशेने फटका खेचला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे का त्याने चेंडू अडवलाय. एक धाव झाले एक दुसरा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा मात्र सहज सोप्या पद्धतीने मात्र चोरल्या गेल्यात अगदी मोहन पारधी याच्या समोरून. पहा तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय मित्रांनो कारण त्यांनी 2 धावा जरूर अडवल्यात आपल्या संघासाठी. परंतु समोर आपल्याला पाहायला मिळतं अजय भस्मा एक मोठं नाव आहे मित्रांनो कारण मागील सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. तोच अजय भस्मा आपल्याला पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन टॅप केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू एका टप्प्याने मात्र सीमा बार झालाय. फरार फरार आलाय मात्र चौकार चौकार चौकार. धन्यवाद डीजे. कारण समोर पाहायला गेलं तर अजय भस्मा अगदी टेक्निक मध्ये खेळ करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कारण याच अजय भस्माने मात्र अनेक कितीतरी मैदानी मात्र गाजवली गेली होती. कारण तोच अजय भस्मा आपल्याला पाहायला मिळतो. समोरची फटका घेतलाय. आता मात्र फटका बसलाय. 440 व्होल्टचा झटका मात्र सचिन 11 माथेरान संघाला. अजय भस्मा मात्र बॅक टू द डगआउट तंबू मध्ये बसेल. परंतु अजय भस्मा मात्र स्वतःवरती नाखुश असेल. विचार केला अजय भस्माचा 3 चेंडूवरती 6 धावांचा योगदान आपल्या संघासाठी देऊन मात्र तंबूमध्ये परतला गेला आहे. धावफलकावरती 3 धावा लागल्या गेल्यात. एक गडी गमवत असताना सचिन 11 माथेरान संघ गोलंदाज मोहन पारधी
पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट. लाजवाब मात्र गोलंदाजी, जसं तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं जरूर. लाजवाब गोलंदाजी, गोलंदाज मात्र मोहन भारती फलंदाजाचा मात्र इथे डोकेदुखी धरत असताना ओंकार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटकावू खेचलाय जरूर, तिथे क्षेत्ररक्षण मात्र आलाय. अगदी सुरेख मात्र क्षेत्ररक्षण तिथे केलं जाते जरूर. पाहता पाहता 7 धावा लागल्या गेल्या. धाव पुस्तकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कमीत कमी 25 ते 20 धावा मात्र येणं गरजेचं असेल, कारण समोर कोमलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो अगदी गुडघा टेकून मारलाय, तिथे क्षेत्ररक्षण आलाय. पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यावरती उचललाय. पाहता पाहता 2 रन मात्र जरूर सोडल्या गेल्या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. राम आणि ओमकार हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो जरूर. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल जुळणं गरजेचं असेल आणि ते तालमेल मात्र जोडावं लागेल, कारण दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे मित्रांनो, परंतु कधी कधी शक्ती नाही, परंतु युक्ती लढवावं लागतो मित्रांनो. परंतु युक्ती लढवावं लागेल. गोलंदाज आपल्या पाहायला अतिशय चालाक आणि हुशार. कधी फास्ट चेंडू तर कमी गतीने चेंडू टाकला जातोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती धाव येतोय. आणखीन एक मात्र हातरा लागत असताना 440 ओव्हरचा सचिन रेल्वे माथेरान संघाला राम याच्या माध्यमातून. चालू सामने योगेश वाघ, सुपला शॉट फेमस, ज्याने खऱ्या अर्थाने आपलं नाव आदिवासी समाजामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाचा डंका पिटला, तो मात्र घरी पोहोचलाय आणि घरी जाऊन मात्र या सामन्याचा आनंद लुटतोय. त्याच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. धन्यवाद दादा, आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार. योगेश मात्र आलाय ओंकाराची साथ देण्यासाठी, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने मात्र फटका खेचलाय, तिथे क्षेत्ररक्षण मात्र अव्वल दर्जाचा झालाय आणि एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. लाजवाब मात्र क्षेत्ररक्षण, लाजवाब गोलंदाजी, अतिशय मात्र सुरेख कामगिरी केली जातोय. कारण कोंबलवाडी संघ सांगत असताना का आम्ही मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढू आणि या स्पर्धेमध्ये पकड मजबूत करू. विचार केला तर 2 गडी गमवत असताना सचिन रेल्वे माथेरान संघ 10 धावेवरती मात्र जाऊन पोहोचलाय. रिव्हर्स स्वीप केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र आलाय, परंतु एकच धावेवरती मात्र इथे समाधान मानावं लागेल. भावेश सुद्धा मात्र जशी मोहन पारधी या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना 2 चेंडूवरती 2च धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. विचार केला तर 11 धावा लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. अगदी कडक फटकाचा आवाज झालाय, तिथे क्षेत्ररक्षण आलाय. एका हाताने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता पुन्हा एकदा 2 धावा मात्र चिताच्या चपलाईने मात्र पूर्ण केल्या गेल्यात. पहा एका धावेसाठी मात्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळते माथेरान संघाचा, कारण माथेरान संघाला माहिती आहे एक धाव मात्र जोडणं गरजेचं असेल, कारण समोर आपल्याला पाहायला गेलं तर एक दादा संघ पाहायला मिळतोय कोंबलवाडी संघ आणि त्याचा सेनापती मोहन भारती आपल्याला पाहायला मिळतो. कमी गतीचा चेंडू गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न, चकमा खानेवाले गेंद पर कोई नंबर नाही होता आणि चेंडू मात्र इथे निर्धाव फेकला गेलाय. परंतु भावेश मात्र लाजवाब गोलंदाजी करतो. अद्याप भावेशाच्या गोलंदाजीतून एकही मात्र मोठा फटका आला नाहीये. 4 चेंडू खेळ समाप्त झालाय. 4च धावा मात्र खर्च केल्यात. आणखीन एक मात्र चांगला चेंडू, लाजवाब गेंदबाजी दिखाते हुए भावेश. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पहा एका चेंडूवरती किती धावा मात्र मोजल्या जातील. टार्गेट सेट चेंडू आणि हा चेंडू अगदी ठोकलाय मात्र चौकार चौकार चौकार.
कारण विचार केला तर आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल, कारण इथून तो संघ जिंकेल एक ट्रॉफीचा मात्र जरूर मानकरी ठरेल, परंतु कुठला संघ असेल कारण या तर थांबा मित्रांनो, थोडीशी आमच्याकडून जर चुकी झाली असेल तर आम्ही चेक करतो मित्रांनो, कारण आमचं सुद्धा लक्ष इथे होता जरूर सामन्यामध्ये. तर माफ करा मित्रांनो, बरोबर आपण सांगितलं, कारण आमचं सुद्धा लक्ष बसत नाही, कारण कंटिन्यू आम्हाला सुद्धा फोकस करायचं आहे मित्रांनो, कारण प्रमुख पाहुणे सुद्धा येतात आणि आमचं लक्ष मात्र काय वेधला जातोय. तर आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला मात्र माफ करा, कारण स्पर्धेमध्ये काहीतरी चुका होतात मित्रांनो. माफ करा, 3 धावा सुद्धा आल्या होत्या. टोटल धाव फलकावरती लागल्या गेल्या तर 18 धावा आणि 19 धावेची गरज असेल. 12 चेंडू आणि 19 धावा. अब आएगा सामने में मजा. संदीप हा गोलंदाज आपल्याला पाहायला गेलो समोर. मोहन भारती पहिल्या चेंडूवरती उडवलाय, परंतु अजय बसमा तिथे चुकी करणार नाहीये. पहिलाच मात्र झटका लागत होता, 440 व्होल्टचा झटका झटका झटका. माध्यमातून ऐकला दशरथ पाटील सरांचा आवाज मित्रांनो, कारण सातत्याने कॉमेंट्री मध्ये आपल्याला एंटरटेनमेंट करत असताना परत पहिलाच स्प्रे जा मैदानाच्या आतमध्ये घेऊन मित्रांनो, थोडीशी खेळाडूला दुखापत झाले, जरा जा आपण लगेचच. तर त्याला माथेरान सांगत जर खेळाडूला जास्त दुखापत झाले असेल तर आपण इथे मंचावरती पाठवा 12व्या खेळाडूला संधी दिली जाईल. पहा आपण काय डिसिजन असेल तर सांगा आपण लगेचच.
पाहतोय थोडंसं का होईना इंजर्ड आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग बघा कोणत्या प्रकारची जास्त गर्दी करू नका. चला प्रेक्षक वर्ग आपण आपल्या जागेवरती जा मित्रांनो. काही झालं नाही, आपण गर्दी करू नका कारण लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो. कारण घरचे सुद्धा घाबरतात की काय झाले काय नाही. परत तिथे खेळाडूमध्ये थोडीशी दुखापत झाली जरूर. आपण गर्दी करू नका, सहकार्य करा प्लीज. आपण आपल्या जागेवरती जा. तर चला 12व्या खेळाडूला मात्र इथे संधी दिली जाईल. तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय संदीप वीर पाहिला थोडंसं क्रॅम्प आला गेला आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव मात्र गोलंदाजी करू शकत नाही. आणि इथून 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जायला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 11 चेंडू आणि अद्याप 19 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. मोहन पारधी 0 धावसंख्येवरती बाद झालाय. इथून मात्र त्याचे दोन बंधू सामना जिंकून देतील का? प्रकाश पारधी आणि बालचंद्र पारधी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या रीतीने पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला अजय बसमान फार चांगला झेल टिपला आपण पाहतोय. चला प्रेक्षक वर्ग बघा जास्त गर्दी करू नका. चला प्रेक्षक वर्ग आम्ही आपल्याला कलकलीची विनंती करते मित्रांनो, कारण आमचा सुद्धा मात्र सामन्यामध्ये फोकस बसत नाहीये. चला पंच आपण सामना स्टार्ट करा. आता मात्र कसोटी असेल फलंदाजाची, कारण मोहन पारधी मात्र 0 वरती भोपला न फोडता तंबूमध्ये परतलाय. आणि आता मात्र दोन बंधू मोहन पारधीचे इथे मैदानाच्या आतमध्ये उतरल्या जरूर, कारण 11 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. 11 गेंदे 19 रन की जरूरत. समोर पाहायला गेलं तर सचिन 11 माथेरान संघ त्याला फाईट करतोय. कोंबलवाडी संघ, दोन्ही संघ दादा संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती अजय भस्मा उर्वरित 5 चेंडू फेकण्यासाठी मात्र सज्ज होईल. समोर फलंदाज बालचंद्र पारधीला आपण पाहतोय आणि त्याला साथ देईल प्रकाश पारधिया. मोहन पारधी स्वस्तात बाद झाल्या. निर्णायक क्षणाला विकेटचं पतन आणि निर्णायक सामना जिंकला तर एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार मात्र कोणता संघ असेल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज यावेळेस मात्र सज्ज होते आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनच्या त्यावरतीचा प्राक चेंडू मात्र यावेळेस नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि भूमीला दान मिळत असताना आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावेचा प्रयत्न अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेनं संघाचा अकाउंट ओपन झाला आपण पाहतोय. 12 चेंडू समीकरण होतं 19 धावसंख्येचं. त्यानंतर पहिल्या चेंडूचं विकेटचं पतन. समीकरण आलं होतं 11 चेंडू 19 धावा. आता समीकरण चेंज होईल आपण पाहतोय. या 2 धावेनं अकाउंट ओपन झालंय. या षटकामध्ये जर का चांगली बॅटिंग दाखवल्या तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये फार चांगला पाहायला मिळेल. मात्र एवढे सहज ते धावा बनवून दिले जातील का हे देखील पाहावं लागेल. अजय बसमा टेनिस क्रिकेटमधील एक फार मोठे नाव, सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आपण पाहतोय. सोशल मीडियाचा जर का विचार केला गेला अतिशय मोठ्या संख्येनं फॅन फॉलोविंग या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका सजवला. त्या ठिकाणी थोडीशी फॉर्मलिंग लगेच एकेरीला दुसरीमध्ये कन्वर्ट. एक चुकी आपल्याला भरपूर काही सांगून झाली. एसटीच्या मागे देखील खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी सिंगल धाव होती त्या ठिकाणी या 3 धाबा आणि 3 धावेने संघाची टोटल धावसंख्या 5 अंकावरती आहे. आता समीकरण आपण पाहतोय 9 चेंडू आणि इथून 14 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. संघाचा प्रमुख गोलंदाज संदीप वीरला थोडासा पायाला क्रॅप आला आणि तिथून मात्र मैदानाच्या बाहेर जायला आपण पाहतोय आणि त्याची कमतरता जाणवेल का येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. पहिल्या चेंडूवरती त्यांनी स्वतःमध्ये जी असलेली गुणवत्ता सिद्ध जरूर केल्या, मात्र त्यानंतर जे घडलं मैदानाच्या आतमध्ये नियतीला मंजूर नव्हतं आपण पाहतोय. समीकरण 9 चेंडू आणि इथून 14 धावसंख्येची गरज असेल. समोर फलंदाज सामना करेल प्रकाश पारदेवानुष्यावरती. डाव सावरला जाईल का? मोहन पारदे 0 धावसंख्येवरती बाद झालाय आणि त्याचे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये अगल्या वेगळ्या शैलीने फटका सजवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग होता आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढ्या मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल आणि आता इथून समीकरण थोडंसं आव्हान मात्र कठीण होत चाललंय. 8 चेंडू आणि तब्बल 14 धावसंख्येची गरज असेल. इथून आपण पाहतोय या 2 चेंडू गणित एखादा बिगिट जर का लगावला तर अंतिम षटकामध्ये सामना रब्या अंटप होईल. अंतिम षटक कोण फेकेल हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग करू शकला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल या वेळेस कंप्लीट केली जाते आपण पाहतोय आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 6 अंकावरती आहे. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेला 7 चेंडू आणि इथून गरज असेल 13 धावसंख्येच्या. इथून आपण जर का पाहिलं गेलं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आपण पाहतो पाण्याची.
पूर्तता करायची आपण पाहू शकाल. 4 संघ आम्हाला टॉप 5 साठी पाहायला मिळाल्या. आपण पाहिला पहिल्या दिवसामध्ये जे वाघोबा तामसे टीमना सुपर 5 मध्ये प्रवेश दाखल केला होता. त्यानंतर आम्ही पाहिलं होता दहिसर बी टीम आम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिल्या पोकरवाडी संघ आणि एक्स्ट्रा पॉल मधून चिकनीचवाडी संघ. चारही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की मंचका बस समोर मात्र येऊन राहायचंय. यानंतर यामधून एक विजयी संघ आपल्या भेटीला आपण पाहतोय. 5 टीम्स मधून आपण पाहिलं गेला आपल्याला निश्चित स्वरूपात एक चांगला नियम आपल्या भेटीला आपण पाहतोय. 5 टीम मधून एक खेळाडू निवडला जाईल. ज्या खेळाडूची जास्त रनिंग असेल तो खेळाडू मात्र निवडला जाईल आपण पाहतोय. आणि खेळपट्टीवरती 4 धावा ज्या संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून लवकर पळून काढल्या जातील तो संघ थेट टॉप 3 मध्ये दाखल होईल. आणि त्यानंतरच्या जे 4 संघ राहतील आयोजक आपल्याला निश्चित स्वरूपात माहिती पोहोचवतील की ते 4 संघादरम्यान कशा रीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय. 7 चेंडू आणि समीकरण राहिले 13 धावसंख्येचा. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन त्यानंतर मात्र धावांसाठी संघर्ष जरूर पाहायला मिळालाय. मात्र या षटकातील हा निर्णायक अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. अजयला देखील ठाऊक आहे या चेंडूवरती जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिल्या तर निश्चित स्वरूपात चांगली वापसी पाहायला मिळेल. मात्र समोर बालचंद्र पारदीला शांत ठेवलं जाईल का हा देखील एक चांगला गुणवंत खेळाडू आहे. मात्र आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी कशा रीतीने खेळ केला जाईल. पुन्हा एकदा सुंदर फटका सजवला आनंद कार्पेटने आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आणि संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 7 अंकावरती. आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि गरज असेल 12 धावसंख्येची. टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की मंचका समोर मात्र येऊन राहायचं आपण पाहतोय. चला आपण लगेच स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. जशी गोलंदाजी केली होती मोहन पारधी या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जरूर अजय भस्मा याच्या माध्यमातून एक गडी गमवत असताना आपण पाहायला गेलं 7 धावा लागल्या गेल्या तर जरूर कोंबलवाडी संघाच्या. परंतु 6 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल. लाजवाब मात्र गोलंदाजी अगदी रिव्हर्स स्वीप केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र आले तर दूरवरून धावून तिथे चांगला मात्र प्रयत्न केला अडवण्याचा. आणि पाहता पाहता 2 धावा काही रोखू शकत नाहीये. लेग्स बाई तिसऱ्या पंचाची मागणी केली. चला आपण गोलंदाजी शैलीवरती ते आक्षेप घेतण्यात जरूर आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केली कारण कदाचित गोलंदाज थ्रो मध्ये गोलंदाजी करतोय की काय असा प्रश्न मात्र फलंदाजाच्या मनामध्ये निश्चित झालाय. एखादा खेळाडू मात्र थ्रो मध्ये सापडला तर 9 चेंडू दिला जाईल आणि 2 धावा सुद्धा पेनल्टीच्या दिल्या जातील याची सुद्धा आपण नोंद घ्या. परंतु हा पहिलाच चेंडू मध्ये टाकला गेला सुरेख. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावून आलाय आणि तिथे पहा अगदी जल्लोष पाहायला मिळाला खेळाडूचा. आणखीन एक मात्र झटका लागत असताना कोंबलवाडी संघाला. पहा गोलंदाजाने सुद्धा लाजवाब गोलंदाजी केले. उर्वरित 4 चेंडू आणि टोटल 10 धावेची गरज आहे मित्रांनो. लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. जरूर 12 चेंडू मध्ये 19 धावेची गरज होती. समीकरण मात्र बदललंय. जरूर 4 चेंडू आणि 10 धावा. पहा अतिशय या थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरमीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर कारण दोन्ही संघाला मात्र जिंकायचं आहे. परंतु दोन्ही संघ जिंकले तर हारेल कुठला संघ हा सुद्धा मात्र प्रश्न आहे मित्रांनो. भावेश आपल्याला पाहायला मिळतो. डावकर हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावेची गरज असेल. 4 चेंडू 10 धावा. समोर पहिला चेंडू फेस करण्यासाठी भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गेंदे 10 की जरूरत है.
लाजवाब मुकाबला, पहिला चेंडू फेस केलाय जरूर, तिथे क्षेत्ररक्षण आलाय, दूरवरून मात्र अंतर कापला गेलाय, आणखीन एक मात्र विकेट मिळालाय. भावेशाला भोपला न भरता तंबू मध्ये परतावं लागेल. सामन्यामध्ये इथे पलटवार करत असताना सचिन 11 माथेरान संघ देऊया डीजे याला संधी. गेल्या 10 पुस्तकावरती 3 विकेट गमवत असताना कोंबडवाडी संघाने आता मात्र प्रेशर असेल, कारण विचार केला दोन्ही संघ खेळाडूंवरती, कारण तिथे अजय भस्मा या क्षेत्ररक्षणाने झेल पकडला गेला आहे. कारण अजय भस्माला माहिती आहे की मी झेल पकडू शकतोय. टोटल 3 चेंडू आणि 10 धावा. गतीमध्ये परिवर्तन, लोअर फुलटॉस होता, तिथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आलाय. आणखीन एक मात्र विकेट, पहा जल्लोष खेळाडूंचा. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत करतो की काय सचिन 11 माथेरान संघ, कारण कोंबडवाडी संघ सुद्धा ताकदवर. विकेट हॅट्रिक मात्र कंप्लीट झाली गोलंदाजाची, कारण आमचं सुद्धा लक्ष बसलं नाहीये, कारण लाजवाब मात्र गोलंदाजी. 2 चेंडू 10 धावा. अक्षय हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जरूर विचार केला राम याच्या माध्यमातून, कारण विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण झाली आहे. आता मात्र मोठा फटका येणं गरजेचं असेल, आणि हा मोठा फटका येतोय की काय, परंतु गोलंदाज स्वतः चेंडू वरती आणि विकेट मात्र आणखीन एक. 4 चेंडू वरती 4 विकेट मात्र राम या गोलंदाजाने आपल्या नावावरती घेतलं. जरूर आणखीन एक मात्र विकेट. तर चला 1 चेंडू 10 धावा. साधा सोपा आव्हान मात्र मग इथे जड झालंय कोंबडवाडी संघाला, कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान मात्र छोटं नसतंय, कुठलंही आव्हान मात्र मोठं नसतंय. 1 चेंडू आणि 10 धावा. धावफलकावरती विचार केला 5 विकेट मात्र गमावले जरूर, आणि 9 धावा लागले गेले 10 पुस्तकावरती. राजेश फसाले साहेबांकडून राम याच्या या गोलंदाजाला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. राजेश फसाले यांच्या माध्यमातून मात्र कॅश प्राइज जमा झालाय राम याला, आणि सामना मात्र जिंकलाय इथे सचिन 11 माथेरान संघाने. जरूर मात्र पहिला गोलंदाज आपण पाहायला गेलेला तर संदीप मात्र जरूर दुखापत झाली होती, परंतु अजय यांनी मात्र त्याची बागदर सांभाळली, आणि इथे मात्र क्वालिफाय झालाय. बक्षीस पात्र मात्र इथे एक मात्र ट्रॉफी जरूर मानकरी ठरेल सचिन 11 माथेरान संघ. आणि मी मात्र स्वप्नील वाघे इथे घेतोय रजा. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, सामना एन्जॉय करत राहा. थँक्यू सो मच. फार चांगली साथ दिली. आपण पाहतोय कुठे का होईना आपण आवाज ऐकलात स्वप्नीलजी वाघ्या मॅन फ्रॉम नेरेपडा, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करेन. सामना जिंकला आपण पाहतोय सचिन 11 माथेरान टीमनं. सुपर 5 मध्ये जाणारा हा 5वा संघ आपल्या भेटीला आपण पाहतोय. तर सामन्याचा सामनावीर रामवीर ठरलाय, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र विजय खेचून आणला आपण पाहतोय.